उद्याचा उपोषणाचा विषय नक्की काय तुमचा? 1.5 वर्ष झाले एक आरोपी सापडत नाही. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यांचे साथीदार मला जीव मारण्याची धमकी देतात. त्याच्यामुळं म्हणजे पोलीस तर काही त्यांना पकडत नाहीत, म्हणून नाईलाजानं मला उपोषण करायची वेळ आली. आरोपीचं नाव काय म्हटले? रवींद्र एकनाथ माकर. तो सापडत नाहीये. तो सापडत. उद्या उपोषणाचे नेमके मुद्दे काय तुमचे? आरोपीला अटक करावं, हे जे मला त्रास देत आहेत, येता जाता कुठं गाड्या अडव, मारायची धमकी दे, त्याच्यावर कुठं तर आळा बसावं. बारामती सारख्या ठिकाणी एका महिलेवरती उपोषणाला बसण्याची वेळ येत आहे आणि 1.5 वर्ष आरोपी सापडत नसेल तर याच्यावरती महिलांना न्याय मिळतोय की नाही बारामतीमध्ये? नाही मिळत. मी रोज म्हणजे पोलीस स्टेशनला मी जाऊन पण सांगते, ते लोक मला त्रास देते, ती काय अर्ज टाका, ती करा ती करा, बोलवून घेतो, एवढाच विषय होता. आरोपी बारामतीतच आहे. मी फोन करून सांगितलं तरी तिथं पोलीस म्हणून पकडत नाही. येतात पण तो गेल्यावर येते. रवी माकर आणि सुरेंद्र काजळे यांचे जे साथीदार आहेत, जे मी अर्जात नावं दिलेले आहेत, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. आणि जर मला काही झालं तर ह्यात अर्जात टाकलेली सगळी नावं ते माझ्या सर्वस्वी माझ्या जीवाला काही झालं तर त्याला जबाबदार राहतील ते. आणि बाकी सगळं पोलीस प्रशासनाची जबाबदारी माझ्या जीवाची. गुंड प्रवृत्तीची ही जी लोक आहेत, जी मी अर्जात टाकल्यात, त्यांना पाठीशी घालणारे टांगे म्हणून उद्योजक आहेत. त्यांनी कारनामे करायचे आणि त्यांनी त्यांना भर घालायची, हे चाललेलं आहे बारामतीत. या सगळ्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे. तरी मला काय झालं त्याला पोलीस प्रशासन आणि अर्जातली लोक जबाबदार राहतील. जे बारामतीचे आपले DYSP साहेब आहेत, राठोड साहेब, त्यांनी ह्याच्या आधी म्हणजे मला प्रत्येक वेळेस सहकार्य केलेले. माझा फोन घेतात, त्या आरोपीला पकडा ही पुढं सांगतात सगळ्यांना. त्याच्यामुळे ते मला न्याय देतील असं वाटतं, म्हणून मी DYSP ऑफिस समोर उद्या आमरण उपोषण करणार आहे. DYSP साहेब करतात, जे काम करतात, पण त्यांच्या खालचे जे आहेत ते करत नाही. त्या आरोपींना पाठीशी घालतात. त्यामुळे DYSP साहेब मला इथून पुढे न्याय देतील आणि द्यावा ही माझी अपेक्षा. म्हणून मी त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे.